माझ्या शिवबाचं एक राज्य होतं, जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं. जात धर्म पंथ भेदभाव नव्हता, न्याय हा सर्वांसाठी एक समान होता. न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कुणावर झाला नव्हता. राज्याचा राज्यकारभार असा होता की गवताची काडी सुद्धा गहाण नव्हती. स्वतःसाठी सारेच जगतात या जगी, पण रयतेसाठी जगणारे छत्रपती शिवराय होते. कितीही गुणगान केले तरी कमीच, असे आमचे छत्रपती शिवराय होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आज 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आज 351वा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा रायगडावरती मोठ्या थाटामाटात होणार आहे. मासाहेब जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा जो काळ होता तो काळ एवढा भयान होता, कारण त्यावेळेस माणसं मरत होती. माणसांना खायला अन्न मिळत नव्हतं, ढोरांना सुद्धा चारा मिळत नव्हता. एवढी भयान परिस्थिती होती. 10-12 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असताना मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये आणलं आणि पुण्यामध्ये ज्या आदिलशाहीचा सरदार आहे त्या आदिलशाहीच्या सरदारानं त्या पुण्यामध्ये येऊन एक सरदार मुरार जगदेवराव त्याचं नाव आणि त्या मुरार जगदेवरावानं एक 12 फुटी पहार रोवली आणि पहारीवरती एक कवडी आणि फाटकी चप्पल, चांबड्याची चप्पल त्या ठिकाणी अडकवली आणि अडकवल्यानंतर एक फतवा काढला. सांगितलं की जो कोणी या पुण्यामध्ये जो कोणी या जमिनीवरती वस्ती करेल त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असा फतवा काढला. आणि छत्रपती मासाहेब जिजाऊंनी ती परिस्थिती बघितली आणि ती परिस्थिती बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या भूमीवरती आणलं. त्या जिजाऊंनी पुणे शहरामध्ये आणलं आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की बाळराजे ती पहार उपटा. ती पहार आणि पहार उपटली आणि अंधश्रद्धेचा जो या देशावरती पगडा होता तो पगडा काढण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून केलं. ती पहार उपटून फेकली आणि एक परिवर्तन त्या भूमीवरती घडवलं आणि सोन्याच्या नांगरानं ती भूमी नांगरण्यात आली आणि त्या भूमी नांगरण्यात आल्यानंतर सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जोडायला लागली. एक मावळा शिवाजी महाराजांसोबत यायला लागला आणि हे स्वराज्य घडत गेलं. स्वराज्य घडत असताना अनेक अडचणी छत्रपती शिवाजी महाराजांना आल्या. शिवाजी महाराज ज्यावेळेस लढाईला जातात आणि लढायला निघत असतात त्यावेळेस तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाचा लग्नाचं आमंत्रण घेऊन शिवाजी महाराजांकडे येतात आणि तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न जवळ आलं होतं. मुलाचं लग्न काही दिवसांवर आलं असताना शिवाजी महाराज सांगतात की मी कोंढाणा किल्ला घ्यायला चाललोय. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हणतात, राज आम्ही असताना तुम्ही कोंढाणा घ्यायला जाताय? राजा मी जातो ना, आम्ही जातो. आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन माझ्या रायबाचं, असं म्हणत तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला लढायला गेले आणि कोंढाणा किल्ला लढायला जात असताना गड तर जिंकला, पण तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. तानाजी मालुसरे शहीद झाले आणि त्या दिवसापासून गड आला पण सिंह गेला अशी उपमा या तानाजी मालुसरेंना दिली. आणि असे अनेक मावळे या स्वराज्यासाठी खर्ची पडले आणि इथून हे स्वराज्य उभं राहिलं. आणि मग नंतरचा जो काळ होता तो एक दिवस उगवला. तो दिवस या महाराष्ट्रातला, या देशातला एकमेव दिवस असा होता की 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. आणि शिवाजी महाराजांचा महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला? कारण इथल्या मनुवादी लोकांनी शिवाजी महाराजांना राजा म्हणून घेण्यास तयार नव्हते. शिवाजी महाराजांना राजा मानण्यास तयार नव्हते. म्हणून विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक साजरा केला. 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांना तर छत्रपती ही पदवी छत्रपती शिवाजी महाराज लहान असतानाच तुकाराम महाराजांनी दिली होती. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र जगाचे की, हे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज 14 वर्षाचे असतानाच दिली होती. म्हणून शिवाजी महाराज त्या छत्रपती होते, पण ही मनुवादी काही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था शिवाजी महाराजांना छत्रपती मानायला तयार नव्हती. आणि शिवाजी महाराजांचा जो रायगड आहे
तो रायगड बांधला. रायगड बांधणारा इंजिनियर हिरोजी इंदुलकर. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायगड पूर्ण बांधणं झाला, पूर्ण रायगड बांधून झाला, त्यावेळेस शिवाजी महाराज रायगडावरती आले आणि हिरोजी इंदुलकरांना भेटले. आणि हिरोजी इंदुलकरांनी ज्यावेळेस रायगड बांधला ना, रायगड बांधत असताना शिवाजी महाराज स्वारीवर गेलेले असताना रायगडामधला खजिना संपला. आणि खजिना संपल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी काय केलं, त्याची जो स्वतःची प्रॉपर्टी होती, स्वतःची जमीन होती, स्वतःची जमीन विकून, स्वतःची प्रॉपर्टी विकून हा गड पूर्ण केला, रायगड पूर्ण केला. आणि रायगड पूर्ण झाल्यानंतर शिवाजी महाराजांना त्यांना सांगितलं, त्यांना म्हटलं की हिरोजी इंदुलकर, एवढा चांगला रायगड तुम्ही बांधलात, राजधानी रायगड तुम्ही बांधलात, तुम्हाला काय मागायचं ते मागा, आम्ही द्यायला तयार आहेत. हिरोजी इंदुलकर शिवाजी महाराजांना म्हणतात की राज, काही मागितलं तर देणार का? शिवाजी महाराज म्हटले, तुम्ही जे मागसाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि शिवाजी महाराजांना हिरोजी इंदुलकर काय मागतात? एखादी जहागीरकी किंवा एखाद्या किल्ल्यावरती नाव. हिरोजी इंदुलकरांनी असं काहीच मागितलं नाही. हिरोजी इंदुलकर म्हणतात, राज, जी जगदीश्वराची पायरी आहे ना, जी त्या जगदीश्वराच्या पायरीवरती मला एक वाक्य कोरण्याची अनुमती द्या. आणि ते वाक्य असं होतं की सेवेशे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरावरती दर्शन घ्यायला जाल, त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागेल आणि माझं जगणं सार्थकी लागेल, माझ्या जगण्याचं भाग्य उदयास येईल, हे हिरोजी इंदुलकरांनी त्यावेळेस सांगितलं. आणि म्हणून अशा निष्ठावंत मावळ्यांच्या भरोशावरती हे स्वराज्य उभं राहिलं. आणि 6 जून 1674 हा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले. आणि शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर या देशातली, या जगातली एकमेव घटना आहे की मराठी बादशाहीचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. ही काही गोष्ट सामान्य झाली नाही, हे या जगातलं उदाहरण आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे स्वराज्य 18 पगड जातीचं स्वराज्य होतं. आज या देशामध्ये शिवाजी महाराजांची जी शिवसृष्टी आहे ती पुण्यामध्ये एक कुलकर्णी नावाचा हरामखोर बदमाश व्यक्ती, त्यांनी तिथं लघुशंका केली. आणि अजून एक मला इथं एक सांगायचं आहे की आत्ता 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे तो ब्राह्मणांनी चालवला. देवेंद्र फडणवीस जी ज्या ब्राह्मणांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्या किती ब्राह्मणांवरती तुम्ही कारवाई केली, किती ब्राह्मणांचा तुम्ही निषेध केला. काल जो ब्राह्मण होता तो ब्राह्मण सांगतो की देवेंद्र फडणवीसचा जो पिया आहे तो माझा नातेवाईक आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, तुम्ही मला काही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान होत असताना या देशातली जी राजकारणी मंडळी आहे ती काय करते? शिवाजी महाराजांच्या नावावरती फक्त आपण राजकारण करत आहात, एवढं राजकारण करू नका. शिवाजी महाराजांना वेळोवेळी ज्या वेळेस ही लोक अपमान करतात, ज्या वेळेस वेगवेगळी वक्तव्य करतात, त्या वेळेस या लोकांनी समजून घ्यायला पाहिजेत की का. आणि शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे. यांना रायगडावरच्या टोकमक टोकावर नेऊन यांचा कडे लोट केला पाहिजेत. अशा या वृत्तीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये थारा दिला नाही पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दुश्मन आहे तो दुश्मन औरंगजेब तो आपल्या पुत्राला सांगतो कि हा तोबा तोबा, क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, हमारी तरह बारूद तोपखाना हाथी घोड़े खजाना कुछ भी नहीं, फिर भी शिवाजी को फतेह हासिल होती है. क्यों ये मालूम है शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे शहजादे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी समझ ही नहीं पाओगी. इस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज हर सलामत नए जंग बहरी की तारीफ की है उसने, ना जीते जाने वाले लोग तैयार किए उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर लालच दी, लेकिन उस जाबाज मराठों ने हमारे लाखों की जागीर पर थूक दिया. मराठे झुकते नहीं, मराठे रुकते नहीं और मराठे बिकते भी नहीं. शिवाजी मगरूर है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ
और सूरज की तरह चमकदार है। शहजादे अपने दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी और फकीरों की इज्जत करना जानता है। वो तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है, उसमें कोई शक नहीं। शहजादे, हुकूमत करनी हो तो शिवा का चलन शिको, शिवा का चलन शिको. हे कोण सांगतं? औरंगजेब. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दुश्मन आहे तो सांगतो. एवढा आदर त्या औरंगजेबाला जर शिवाजी महाराजांबद्दल असेल तर आमचे राजकारणी, आजचे राजकारणी शिवाजी महाराजांपासून हा धडा घेणार आहेत का नाही? शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व महाराष्ट्र प्रेमींना, शिवप्रेमींना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.